तरुण वयामध्ये, अत्यंत कमी वयामध्ये मुलांची समस्या, तरुणांची समस्या आणि त्यांना सांभाळणं अगदी तरुण वयामध्ये आणि कमी वयामध्ये मुलामध्ये अत्यंत घातक अशी समस्या सध्या समोर येते. जे 80-90 वर्षानंतर जे वृद्ध लोकांना विस्मृतीत जाण्याची, विसरण्याची जी समस्या निर्माण होते, जो त्रास त्यांना त्या वयामध्ये व्हायला सुरुवात होती, अगदी तीच समस्या आता 20-25मधल्या तरुण पोरामध्ये, 8वी-9वीच्या विद्यार्थ्यामध्ये दिसून येत आहे. मग आता हे का होतं आहे असं? काय कारण असेल की आपली पिढी आपल्या डोळ्यासमोर अत्यंत मोठ्या गंभीर समस्येनं ग्रासलेली आणि त्यावरती उपाय शोधण्याऐवजी, त्यातून मार्ग काढण्याऐवजी आपली स्वप्न, आपली काहीतरी मिळवण्याची, प्राप्त करण्याची इच्छा ती काय संपायला तयार नाही. मित्रांनो, या जगाच्या जगराटीमध्ये ज्या वेगानं जग पळतंय, ज्या वेगानं माणसं पळत आहेत, ज्या वेगामध्ये ही माणसं सगळी गुंडाळली गेलीत, गुरफटली गेलीत, त्या वेगामध्ये अनेक जण चरख्यामध्ये जसा ऊस पिळला जातो, अगदी त्या पद्धतीनं माणसं यामधून फेकली जात आहेत, पिळली जात आहेत. आणि तरी देखील आपण पुढच्यावरती आलेल्या संकटातून मागची माणसं जागी व्हायला तयार नाहीत. उलट त्याला तुडून, त्याला मागे टाकून, ते विसरून पुढे जातोय आपण. जग इतकं निर्दयी कसं झालं? अगदी आपल्या जवळच्या घरातल्या एखाद्या माणसाचा मृत्यू जरी झाला ना, तर पूर्वीसारखा माणसांच्या मनाला वेदना होत नाहीत. पूर्वीसारख्या माणसांच्या भावना उचंबळून येत नाहीत. पूर्वीसारख्या माणसांच्या संवेदना, प्रेम हे बाहेर पडायला तयार नाही. त्याचं काय कारण असेल? अगदी आपण भलं मोठं दुःख एका दिवसात मागे सोडतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण आपल्या कामाला लागतो. आता अनेक जण म्हणतील की बुवा, त्याच्यावरती दुःख, गेलेल्या माणसावरती दुःख करून, वेळ वायाला घालून काय उपयोग आहे, असंही म्हणतील. आणि मग 8 दिवस, 10 दिवस शोक व्यक्त करून, शोकमग्न होऊन काय मिळणार आहे? अगदी खरे. परंतु आपण आपल्या भावना अंतर्मनामध्ये किती जागृत ठेवल्या, किती संवेदनशील ठेवल्या, याची पडताळणी करणं, याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जगाला दाखवायला तुम्ही दुःख व्यक्त करू नका. परंतु ज्या काल ओघामध्ये, ज्या काळातून आपण जात आहोत, तो काळ आणि आजची परिस्थिती यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. आणि म्हणून जग कुठं चाललंय, जग काय करतंय, याची स्पर्धा जरूर करा. परंतु एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही, एखादी गोष्ट आपल्याला मिळू शकली नाही, म्हणून आपल्या नशिबालाही दोष देऊ नका आणि आपल्या प्रयत्नाला, आपण प्रयत्नात कमी पडलो याचा आत्मक्लेशही करीत बसू नका. हे महत्त्वाचं आहे. आणि काय व्हायला लागले की जे मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, तर मनोरंजन हे इतक्या पटीमध्ये झालेलं आहे की त्याच्यामधून माणसं बाहेर पडायला तयार नाहीत, त्याच्यामधून ही तरुण पिढी बाहेर पडायला तयार नाही. जे इतर नशावर्धक नशेचे पदार्थ आहेत, त्यापेक्षा फार मोठं व्यसन हे मोबाईलचं आहे. आणि ह्या मोबाईलमधून ही तरुण पिढी अक्षरशः स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा जन्म, स्वतःचा स्वप्न, स्वतःचे प्रयत्न सगळं विसरून गेलेले आहेत. त्यांना भान राहिलेलं नाही. म्हणजे एखादा नशेच्या आहारी गेलेला माणूस जसं त्याला जगाशी काही देणं घेणं नसतं, तशी ही पिढी वारंवार त्याच्यामध्ये गुरफटली जाते आणि त्यामधून
त्यांच्यामध्ये मानसिक रोगाचं प्रमाण वाढते, त्यामधून त्यांच्यामध्ये विस्मृतीत जाण्यासारखे आजार जडत आहेत, त्यामधून त्यांना वेगवेगळ्या शारीरिक व्याधींनी ते पछाडलेले आहेत. आणि म्हणून ज्या सुधारणेचे अवजार आपण तयार केले, साधनं आपण तयार केली, ते साधनच आपल्याला आज संपवायला लागलेले आहेत. निर्जीव वस्तू सजीवासारख्या आपल्यावरती आघात करतायत. म्हणजे ज्या वस्तू आपण निर्माण केल्या त्याच वस्तू आपल्या नाशासाठी, आपल्या विनाशासाठी कारणीभूत ठरत आहेत. याचं प्रचंड दुःख वाटतं. एवढंच. धन्यवाद.